श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू आज माझी आठवण काढली म्हणून हे तुझ्या समोर आले आहे. हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकून घे, कारण यात तुझे जीवन परिवर्तित करणारे ते मुख्य काही आशीर्वाद तुला मी देत आहे, ज्यामुळे तुझी वाट पाहणे थांबेल, तुझी प्रतीक्षा थांबेल. बाळा, माझे कार्य तुझे कल्याण करणे आहे. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझी निवड मी स्वतः हा संदेश संपूर्ण ऐकावा म्हणून केली आहे. जर तू याला संपूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यातील कित्येक संघर्ष समाप्त होताना तुला तुझ्या आयुष्यात जाणवू लागतील. अगदी या क्षणापासून तुझ्यावर माझी कृपा होत आहे याचे अनुभव तुला येऊ लागतील. तुमच्या निवडलेल्या एका अंकावर स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवला आहे. तो अंक तुमच्यासाठी काहीतरी सांगू पाहत आहे. तो संदेश तुमच्यासाठी काहीतरी सांगू पाहत आहे. तेव्हा आज स्वामी तुमच्यासाठी काय संदेश देत आहे ते ऐकून घ्या. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण संदेश घेऊन आलेले आहेत. तेव्हा या संदेशाला टाळून वगळून पुढे जाऊ नकोस. जर तुझी निवड मी हे देण्यासाठी केले आहे तर संपूर्ण ऐकून घे. तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती या संदेशात आहे. बाळा, तुझ्या जीवनात आता तो चमत्कार तू अनुभव करणार आहेस, ज्यामुळे पूर्ण दुनिया हादरून जाईल. या क्षणी तुला असं वाटत असेल की हा काय संदेश ऐकून काहीही होणार नाही, पण या संदेशाने हजारो लोकांचे जीवन परिवर्तित केले आहे. तुझ्याही आयुष्यात तो अद्भुत चमत्कार घडून येईल, कारण माझे आशीर्वाद जिथे येतात तिथे सर्व काही अंधकार नाहीसा करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवत आहे. बाळा, कधीही स्वतःवर आणि तुझ्या भगवंतावर, परमेश्वरावर विश्वास ठेव. तुला ज्या लोकांनी खूप खाली दाखवले आहे तेच आता तुझी प्रशंसा करताना तुला काही काळात दिसू लागतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, उद्या तुझ्यासाठी चमत्काराचा दिवस असेल, कारण तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे आणि मी ऐकलेली प्रार्थना तुला आता चमत्काराच्या रूपात, आशीर्वादाच्या रूपात असे काही प्राप्त होणार आहे, जे अनुभव तुझ्यासाठी अद्भुत ठरतील. बाळा, कधीही संदेशांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण देव तुझ्यापर्यंत येताना कुठले तरी माध्यम निवडतात. त्याचप्रमाणे या माध्यमाचा तुझ्यासाठी मी एक अंक निवडीद्वारे तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवला आहे. तो तुला मिळताच तुझ्यासाठी जीवनातील सर्वात सुखद वेळ सुरू होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, देव तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवत आहेत. ते मार्ग तुझ्यासाठी आता अगदी सहजपणे देव निर्माण करत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या 3 तासात तुम्हाला एक अद्भुत चमत्कार प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचे पुढील जीवन सहज आणि आनंदी होणार आहे.
तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश तुला प्राप्त होताच तुम्हाला काहीतरी अद्भुत संकेत प्राप्त होतील. सुखी रहा, तुमचे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्ही या अंकापर्यंत येऊन थांबला आहात तर तुमची निवड स्वामींनी या अंकासाठी केली आहे. यातून तुम्हाला स्वामी काय संकेत देऊ इच्छितात ते ऐकूया. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, घाबरून जाऊ नकोस. तुझ्या त्या इच्छेला तू जरी कठीण मानत असशील, जरी तुला असे वाटत आहे की ती पूर्ण होईल की नाही, असे तुझ्या मनातील ते संभ्रम दूर करणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुला ती अद्भुत शक्ती कार्य करताना दिसून येईल. कारण ती अद्भुत शक्ती माझ्याद्वारे तुला प्राप्त होऊन बाळा, तुला कठीणात कठीण इच्छाही पूर्ण करणारे आशीर्वाद माझ्याद्वारा प्राप्त होत आहे. तुला जे काही आज अशक्य वाटत आहे, कारण तुझ्या मनाने ते कठीण म्हणून स्वीकार केले आहे, तेव्हा ते तुझ्यासाठी कठीण नसून तुझ्यासाठी अगदी सहज आणि सोपे होणार आहे. तुमच्या इच्छांची पूर्तता करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून काही काळातच तुझी ती कठीणात कठीण इच्छा देखील पूर्ण करण्याचे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील. बाळा, निशंक मनाने हा संपूर्ण संदेश ऐकून घे, कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. कधी तुम्हाला काही चमत्कार मिळतील, तर काही संकेत मिळतील, तर कुठली इच्छा पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, हार मानू नकोस, कारण मी तुझ्यासोबत नेहमी आहे. आता तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुला कठीण वाटणारही आता तुझ्यासाठी सहज होईल. माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. बाळा, माझे आशीर्वाद तुझे कल्याण करेल. तुझ्या जीवनात ते बदल घडून येतील जे तुम्हाला हवे आहेत. काहीतरी नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात येऊ पाहत आहे. त्यासाठी सज्ज व्हा, कारण देवाने तुमच्यासाठी ते निवडले आहे. त्याचा स्वीकार मनोमन करण्यासाठी तयार व्हा. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जे काही दुःख आहे, काळजी आहे, त्यातून दूर नेण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तुझ्या त्या दुःखाचा अंत झालाच म्हणून मान आणि पुढे जा. तू केलेली प्रार्थना मी स्वीकार केली आहे. यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे आणि तू या संदेशाची निवडही त्याचमुळे केली आहे, कारण तशी माझी तुला आज्ञा आहे. म्हणून तू इथपर्यंत हे ऐकण्यासाठी आला आहेस. बाळा, तुझ्या दुःखाचे दिवस सरले आहेत. आता तुझी प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे. लवकरच तुमच्या आयुष्यात एक नवीन परिवर्तन, एक नवीन आनंद येणार आहे. त्यासाठी स्वतःला तयार करा आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करा. तुमचे निरंतर कल्याण हो. देवाकडे येताना देवाचे ध्यान, नामस्मरण अत्यंत प्रीतीने करत राहा. सर्व काही तुमच्यासाठी शुभ परिवर्तन होणार आहे. स्वामींचे हे दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहेत, तिथले त्यांचे सर्व काही मागील इडापिडा संपून जाओ. त्यांना सुखाची दिवस येवो. स्वामी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करो, हीच
स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.